पेठेत मोठी आग लागली आहे। आगीमध्ये दोन दुकानं जळून खाक झाली आहेत। दोन दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झालाय। स्थानिक ग्रामस्थांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्नही इथे सुरू आहेत। रत्नागिरीमध्ये दोन दुकानांनाही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात। अधिक माहिती घेऊयात, राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, नेमकी कुठल्या भागात ही आग लागली आहे आणि ती हळूहळू चांगलीच पसरताना पाहायला मिळते? प्रज्ञा, मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर बाजारपेठ आहे। अगदी रस्त्या लागूनच ही बाजारपेठ सुरू होते। आतमध्ये या दोन दुकानं आहेत, त्या दुकानांना आग लागलेली आहे। आज पहाटे ही आग लागल्याचं समजतंय। हार्डवेअरचं दुकान आणि एक किराणा मालाचं जे दुकान आहे त्या दुकानांनाही आग लागलेली आहे। हार्डवेअरच्या दुकानामध्ये सुरुवातीला आग लागल्याचं म्हटलं जात आहे आणि ही आग एवढी मोठी आहे की 2 तास झालेले आहेत, एवढी भडकलेली आहे। आजूबाजूची दुकानं आहेत आणि त्याचप्रमाणे घरं देखील आहेत, त्यांना देखील धोका निर्माण झालेला आहे। सध्या देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झालेला आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ग्रामस्थ असतील किंवा बंब करून असतील, प्रयत्न सध्या सुरू आहेत। मात्र आग काही आटोक्यात आलेली नाहीये। ही दोन्ही दुकानं जी आहेत ती आगीत जळून पूर्णपणे खाक झालेली आहेत। लाखोंचं नुकसान यामध्ये झालेलं आहे। मात्र ही आग लवकरच आटोक्यात येणं आवश्यक आहे, नाहीतर आजूबाजूची दुकानं आहेत, त्याचप्रमाणे घरं देखील आहेत, त्यांना धोका निर्माण होऊ शकतो। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राकेश।